नमस्कार. सामाजिक जाणीव, सामाजिक भान आणि बालपण याचा हा शेवटचा एपिसोड. या सगळ्या एपिसोडमधनं नक्की काय म्हणायचंय हे थोडक्यात जाणून घेऊयात. सामाजिक भान किंवा सामाजिक जाणीव याची प्रत्येक गोष्ट मुलांना बसवून शिकवायची याची काही गरज नाही. तर बऱ्याचशा गोष्टी मुलं अनुकरणातनं शिकतात. मग सामाजिक भान, सामाजिक जाणीव हे मोठे शब्द पण वापरायची गरज नाही. काय करायला सुरुवात करायची तर मुलाला त्याची कामं करायला सांगायला सुरुवात करायची. म्हणजे मुलांनी स्वतःची कामं स्वतः करणं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद. कुटुंबामधला संवाद, घरी आलेल्या लोकांबरोबरचा संवाद, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी संवाद. तिसरी गोष्ट म्हणजे मदत करणे. आणि मदत करणे याच्या पूर्वी त्या मदत करण्याची जाणीव होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण समाजभानापर्यंत मुलाला घेऊन जाऊ शकणारे. चला तर मग या गोष्टींची सुरुवात करूया. आणि अर्थातच गंपूदादा आणि अवनीश काय म्हणतायत ते बघूयातच. धन्यवाद. मग आता मी मोबाईल बघणं खूप कमी केलंय आता. पण खूप मुलं खूप वेळ असतात पबजी, फ्री फायर असे गेम खेळत असतात. ते काय असते? ते असे गेम असतात मारामारीचे. त्याच्याने काहीच होत नाही, शिकायला काहीच भेटत नाही. नुसतं बोटा आणि अंगठ्याचे व्यायाम होतात, शरीराचे काहीच नाही होत, मेंदूचे तर नाहीच नाही. मी गेम नाही खेळत, पण माझे फ्रेंड्स खूप खेळतात. लोकांना हे सांगणं की असं करू नका, वेळ परत येत नसतो, गेलेला वेळ परत येत नसतो. कोणीतरी तुम्हाला वेळ देतं, त्यावेळेस तो आयुष्याचा एक तुकडा काढून तुम्हाला देतो. हो, हे सांगणं पण काय एक समाजकार्यच आहे. मग हे सांगायला सुरुवात करशील आजपासून? हो, मी माझा एक फ्रेंड आहे सोसायटीतला. तो पूर्ण अख्खा दिवसभर, तो सकाळी शाळेला, दुपारी ट्युशनला आणि त्याचा जेवायचा टाइम, हे टाइम सोडून तो पूर्ण दिवस ह्याच्यावरच असतो, मोबाईलवर. ते कोणतं रोब्लॉक्स नावाचा गेम आहे, त्याच्यात आपण पैसे देतो प्रत्येक टाइमला खेळायचे. पैसे चालले, डोकं चाललंय आणि टाइम चाललाय. टाइम चाललेला परत कधीच येणार नाही. परत येऊन जातील, परत टाइम नाही येणार. मी त्याला सांगत असतो सारखं. तू त्याला एकदा समजावूनच तो सांग. खाली येऊन पण मोबाईलच खेळतो, खाली येऊन सुद्धा. तू त्याला सांग, माझे आई बाबा माझे सगळे लाड पुरवतात का? हो, सगळे लाड पुरवतात, पण जर अशी कोणती गोष्ट जी कामाची नाहीये आणि आपण अशी उगाच घेतोय. पण हे कामाची नाही आणि कामाची आहे असं कोण ठरवतं? हे आपणच ठरवायचं असतं. पण मग ठरवणारे तर आई बाबा आहेत ना. हो, आणि की त्यांना पण माहिती असतं काय की ही गोष्ट कामाची आहे का नाही. आता मी या वयाला बाईक मागितली, काय कामाची आहे माझ्या? नाही. आता हे मला पण माहिती आहे आणि त्यांना पण माहिती आहे. पण मग अशा 5 चुका सांग ना तुझ्या, ज्या तू केल्यास. मी एक टाइमला पोकेमॉन कार्ड्स नावाचे हे आला होता, गोष्ट आली होती. ते असं कलेक्ट करायचे असायचे, त्याच्याने काय नव्हतं भेटत. आणि मी असे खूप सारे कलेक्ट केले आणि नंतर कळालं ते सगळे खोटे होते, फेक होते. म्हणजे मग तुला आता तुझी चूक कळली आणि तुझी चूक तू सुधारली. ओके. आणि ते आता माझ्या घरी जागा घेतात. आता अजून दुसरी गोष्ट अशी आहे की मी एक टाइमला खूप महागडा पेन घेतला होता, पण तो पेन असं म्हणजे आपण एका पेजवर लिहिलं आणि ते पेज पलटलं तर त्याच्यावर ते सगळं इम्प्रिंट व्हायचं. त्याचा एक बॅड व्हाय होता, म्हणून तो पूर्णचा पूर्ण पेन आता तसाच पडलाय. तिसरी चूक अशी होती की जेव्हा मी गेलो होतो ना महाबळेश्वर का कोकणाला, तिथं मी एक मातीत खेळायचं टूल घेतलं होतं. पण ते टेम्पररी होते, 2-3 तासच आम्ही तिथं खेळलो मातीत. आणि त्याच्यानंतर ते अजून तसंच पडलंय, काही कामाचं नाहीये. माती आमच्या सोसायटीत आहे, पण ती तशी नाही ना, टूल कामाचं नाहीये. आणि 5वी चूक अशी आहे की एक टाइमला मी खूप सारे चॉकलेट आणले होते. बोरनाच्या नंतर जे असते ना, बोरनान केलं की चॉकलेट असतात, ते खूप सारे असे चॉकलेट होते. आणि असे ते चॉकलेट आता असेच पडले, कारण की त्याच्यातले असे 90% चॉकलेट ना असे होते जे माझ्या दातांसाठी ओके नाहीयेत. माझ्या त्या टाइमला दाताची ट्रीटमेंट चालू होती. लास्ट मी तबल्याचा सराव करत नाही.
तबला घेतला विकत, एवढा महाग, पर आता युज नाही करत. मग ह्या तसाच- सगळ्या चुका सुधारशील तू आता. काही हो. सुधारल्या आहेत, काही सुधारशील. हो, आता अजून एक आहे की खूप आधी असंच माझी जुनी सायकल रिपेअर करायला गेलो आणि खूप रात्र झाली होती आणि तिथं सायकल रिपेअरिंगचं बंद झालं होतं. आणि ती सायकल चांगली रिपेअर पण नव्हती होणार, ती सारखी चेन पडत होती. तिथं आम्ही गेलो, तिथं त्याच सायकलच्या एक्सचेंज मध्ये आम्ही एक चांगली सायकल घेतली, महागाने चांगली गिअरवाली. तिला गिअर होते खूप सारे, त्याच्यासाठी लाईट पण घेतली. तर ती जी सायकल होती ना, ती आता मी जास्त युज नाही करत, जास्त वेळा युज नाही करत, जास्त वेळा मुलांबरोबरच खेळत असतो मी. आणखीन एक सामाजिक भान असलं पाहिजे की आपल्याकडे काही दिव्यांग मुलं असतात. दिव्यांग म्हणजे काय रे? स्पेशल. बरोबर. त्यांना पण आपण मदत केली पाहिजे. हो, मग त्यांना त्यात काही दृष्टीबाधित असतील, म्हणजे ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, हा काही म्हणजे कर्णबाधित असतील, हा. ज्यांना कानाने ऐकू येत नाही, जसं की जे फिजिकल, ज्यांना हात पाय नसतात, ऐकू नाही शकत, इंटेलेक्च्युअल Intellectual डिसॅबिलिटी, फिजिकल disability. डिसॅबिलिटी, हा. त्या सगळ्यांना आपण मदत केली पाहिजे. आणि दुसरे असतात ते असतात मेंटल, त्यांना मेंटली प्रॉब्लेम असतात, त्यांना त्यांना आपण इंटेलेक्च्युअल डिसॅबल असंच म्हणतात. अच्छा मेंटल असा शब्द वापरत नाहीत आता. अच्छा आता दिव्यांग असा शब्द वापरतात किंवा इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असा शब्द, आयडी असं म्हणतात त्यांना. तर त्या सगळ्यांना आपण काय केलं पाहिजे? मदत केली पाहिजे. मदत केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? आपण आपण समजा त्यांना हात नसेल तर आपला हात देतो का आपण? नाही पण आपण त्यांना हात देऊ शकतो. हात देऊ शकतो. कसा हात देऊ शकतो? आपण जर मदतीचा हात देऊ शकतो. मदतीचा हात देऊ शकतो. हा. समजा कोणतरी जर कोणतरी एक मुलगा पायाने आहे अपंग असेल अपंग असेल, आपण तर त्याला त्याला खांदा देऊ आपण शकतो. खांदा देऊ सोबतचं. शकतो, किंवा व्हीलचेअर वरती तो असेल, बरोबर. व्हीलचेअरला धक्का देऊ शकतो, बरोबर. आणि आणि बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये जागा नसेल तर त्याला जागा देऊ शकतो हा. बसायला. हे सगळं सामाजिक भान आहे का नाही? हो, आणि आपला डबा शेअर करतोस का तू? मी करतो खूप. आणि तुझा खूप आवडीचा पदार्थ असेल तर काय करतोस? मी नाही करत, पण माझा जर एखादा एकदम जवळचा मित्र आहे आणि त्याने काहीतरी चांगलं आणलंय, तर मी त्याच्यातलं थोडं घेतो आणि माझ्यातलं थोडं घेतो. अच्छा, म्हणजे तू देवाणघेवाण करतोस. हा, ओके. पण कधी 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 कधी. पण मग आपल्यात असणार आपल्या गरजेपेक्षा जास्त असतं ते आपण दुसऱ्याला द्यावं का? नाही, का? कारण की ते आपल्याला गरजेचं आहे. आता मी औषध नाही, मला घेतो आता रोज. समजा माझ्याकडे 1 करोड रुपये जमले हा आणि मला 1 करोड रुपये नाही लागत, मला 1 लाख रुपयेच लागतात. हा. तर बाकीचे पैसे मी सामाजिक कामासाठी दिले पाहिजे का? नाही, पण त्याच्यातले थोडेसे पैसे ते देऊ शकतो. थोडे पैसे दिले पाहिजे. हा. ओके. का दिले पाहिजे? कारण की ते तर ते तू कमावलेस ना. हो. कशाला देशील? हो, पण त्यांना पण गरज असते ना, आणि हे पण एक सामाजिक कार्यच आहे. ते पण त्याच्याने पुण्य पण भेटतं. अच्छा, पुण्य भेटतं म्हणून सामाजिक काम करावं का सामाजिक काम करावं? नाही, सामाजिक काम केलंच पाहिजे, पण पुण्य भेटो त्याच्या ना माहिती भेटो. आपल्याला पुण्य भेटतं हा, असं म्हणतात. येस. ओके. समजा तू शाळेत जातोयस हो आणि शाळेत जात असताना रोडवरती थांबलास आणि तुझ्या लक्षात आलं की एक अंध माणूस आहे, त्याला रोड क्रॉस करता येत नाही, तर तू काय करशील? शाळेत जायचं वेळ होऊन जाईल, तुला उशीर होऊन जाईल, हा. काय करशील? मी त्याला पहिलं विचारेल, तुला मदतची गरज आहे का? जर तो म्हटला नाही मी करू शकतो, तर मी जाईल. पण जर त्याला मदत लागत असेल तर मी त्याला मदत करेल. पण मग आणि शाळेत तुला शिक्षा होईल उशिरा पोहोचलं. नाही, तशी नाही करायचं, तशी नाही करत. तुमच्या शाळेत नाही करणार. नाही, कारण की आम्हाला बसने जातो ना आम्ही. बर, आज आपण कुठल्या कुठल्या विषयांवर बोललो ते तुम्हाला सांग. आज आपण सामाजिक कार्यावर बोललो. सामाजिक भान काय काय सामाजिक भान काय असतं, आपण आपल्यात काय बदल केले पाहिजे, लोकांना काय सांगितलं पाहिजे याच्याविषयी बोललो. आपल्या वेळाविषयी बोललो, पर्यावरण, वेळ, ट्रॅफिकचे नियम, डिसिप्लिन. हा, डिसिप्लिन, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. अजून हेल्पिंग नेचर. आणि आपण काय काय करू शकतो. ओके. मग हे सगळं करणारेस का तू आज बोललास ते? हो, करेल. पण डिसिप्लिन आपण पण केलं पाहिजे. आपण तबल्याचा सराव केला पाहिजे, लिखाण केलं पाहिजे. हो, आपण जे जे बोललोय आज ते सगळं मी तुला परत दाखवीन. ते जर नाही केलं तर मी सांगेन, मग त्यावेळेस तू असं बोललास आणि तू केलं नाहीस.
हो मग हे पण सामाजिक भान आहे का नाही, की आपण 4 लोकांसमोर बोललोय आणि ते आपण केलं नाही तर प्रॉब्लेम होऊन जाईल. हो ते पण चुकीचं, पण मी आता करणार ना. नक्की येस, प्रॉमिस. प्रॉमिस. ओके. ओके. आईचं नाव काय तुझ्या संध्या. आणि बाबांचं नाव? महेश. त्यांना काय सांगशील तू इथून? इथून की आपण सामाजिक भान करतोच आहे, पण आपण दुसऱ्यांना पण सांगितलं पाहिजे सामाजिक भान केलं. ओके. ते खूप आवडतात तुला? हा? खूप आवडतात तुला? खूप. किती आवडतात? एवढं, ह्याच्यापेक्षा जास्त. ओके. मग त्यांना सांग की तुम्ही मला दोघेही खूप तुम्ही आवडतात दोघं मला खूप आवडतात. आणि आजी आवडते का? आजी खूप आवडते मला. मग वसुधैव कुटुंबकम म्हणून काय म्हटलंय पाहिजे आपण? अं, की आपण आपण सगळ्यांसाठी मदतीचा हात म्हणून पुढे गेलं पाहिजे. हा आपला वेळ, पैसा, प्रतिष्ठा जे काही आपल्या जवळ आहे, एक्सेसिव्ह आहे, ज्याच्याने आपण लोकांना मदत करू शकणार आहोत ते केलं पाहिजे. असं सामाजिक भान आपण ठेवलं पाहिजे. ओके. ओके.